एवढी जगाची लोकसंख्या. तुम्ही जर केअरफुली जगाचा नकाशा समोर घेतला किंवा तुम्ही ती स्टडी करायला घेतला, अत्यंत महत्वाचं हे तांत्रिक स्टेशन. मी पण सरप्राईज आहे आणि मला वाटतं तुम्ही पण सरप्राईज व्हा. आय एम क्वाईट सरप्राईज्ड. जेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा मागावा घेत गेलो and the way I am going to explain to you guys, I think you gonna be surprised too. तर 8.5 बिलियन हा सगळा जगाचा नकाशा जर नजरेसमोर तुम्ही घेतला तर एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला दिसेल. अगदी कॅरेबियन पासून सुरू करा, अमेरिकेला या, अमेरिकेतून युकेला या, युकेवरनं फ्रान्स करा, फ्रान्सवरनं तुम्ही टर्कीवरनं मिडल ईस्टला या, ईस्टला इकडे करता करता चायना पार करून तुम्ही इंडियाकडनं खाली कोलंबो पर्यंत जा. जगाचा सर्व समुद्र किनारा आणि त्याच्या काठी वसलेली जितकी पण शहरं आहेत ती सगळी जगातील शक्ती केंद्र आहेत. हे मी का रेफर करतोय? कारण वर्ल्ड कोकोनट डे जे आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत आणि सेलिब्रेट करतो आहोत, हे चर्चासत्र त्याच्यावर डिझाईन केलं गेलेलं आहे. तो कल्पवृक्ष डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या समुद्रकाठी जास्त पाहायला मिळतो. तुम्हाला थोडंसं मी कल्पना विश्वामध्ये घेऊन जातो. तर समजा स्वप्न बघायला काय जाते, कोण थांबवते आपल्याला? आपण हेलिकॉप्टर मध्ये बसलो, विमानतळावरनं आपण एक राऊंड घेतली, गणपतीपुळा केला, श्री गणपतीला नमस्कार करून पुढे जेगड पर्यंत गेलो, जेगडवरनं परत आलो. येताना आपल्याला भरपूर काही थिक व्हेजिटेशन म्हणतात ज्याला कोकणातलं, ते तुम्हाला पाहायला मिळेल. मोठे मोठे वडाचे वृक्ष, एखाद्या ऋषीमुनी सारखे लांब गाडे मिशे असलेले, 400-500 वर्ष म्हणजे आमच्या अगोदरची 5-5 पिढ्या त्यांनी पाहिलेली. पिंपळाची पानं, हवा त्याच्यातून पास होताना शिटी मारणारी, हे सगळं मी बघतोय, तुम्ही सुद्धा कदाचित पाहत असाल. आणि हे सगळं पाहता पाहता आताच कुठेतरी म्हटलंय की एअर कंडिशन सारखं ते झाड डौलाने उभं आहे. हजारोच्या लाखो हजारो वर्ष ते झाड आपल्या या कोकणामध्ये. रत्नागिरीचं थोडं वैशिष्ट्य असं आहे, ते रत्नागिरी बेसिकली ब्लेस्ड आहे. म्हणजे हापूसचा आंबा आपल्याला दिलाय तो कुठेच होत नाही. जरासं वर गेलं चिपळूणच्या बाहेर किती आंब्याची टेस्ट बदलून जाते, तो फक्त इथेच होतोय. श्री गणपतीपुळे आपल्याकडेच आहे. आपल्याकडचा कॅशो तुम्हाला माहिती असेल, गावठी, इट्स कॅश क्रॉप बेसिकली. स्टेटिंग दॅट द क्वालिटी ऑफ द कोकोनट, म्हणजे आपल्याकडचा कोकोनटची जी क्वालिटी आहे त्याचा ऑइल कंटेंट आहे ते खूप चांगलं आहे. पारंपरिक पद्धतीने आपण भरपूर काही करतोय. कोअरचा बिझनेस झाला, त्याच्या करवंटीचा विषय झाला, त्याचं येड जे आहे त्या शेतकऱ्याला बेसिकली 15 रुपये 20 रुपये आणि नंतर हे बाय प्रोडक्ट्स त्याचे आहेत. जर आपण तिथेच थांबलो, वाटा आणखी नवीन काढले नाही, तर आपण जिथे आहोत तिथेच राहणार. फक्त काय होईल, थोडंसं हेक्टर वाढेल, थोडंसं इन्कम वाढेल. असाच विषय मगाशी माझ्या चर्चेमध्ये विषय चालला होता. असाच एकदा विषय युरोपमध्ये घडला. काही आर्किटेक्ट बसले होते माझ्याबरोबर आणि त्याच्यामध्ये एक यंग मुलगी होती आणि आमचे डिस्कशन चाललेले. ते म्हणाले आम्ही इंडियन कशाला यावं, वी आर हॅपीली बुक्ड, व्हाय शुड वी कम टू इंडिया. मी त्यांना म्हटलं लक्षात घ्या,
की 1.2 बिलियनची ही कंट्री आहे. इट्स अ ह्यूज मार्केट. मोदी साहेब म्हणतात आमची स्वतःचीच मोठी मार्केट आहे. त्या मार्केटला कोणी इग्नोर करू शकत नाही. तर तुम्ही जर नाही आलात तर ते तुमचे वीक पॉइंट्स आहेत. माझं त्याच्यामध्ये काही जाणार नाही. आम्ही काहीतरी मार्ग शोधू अशी ती सगळी चर्चा चाललेली. आणि या चर्चेमध्ये मी एक शब्द असा बोलून गेलो तिथं ते स्तब्ध राहिले सगळे. ते व्हेरी ॲफिलियंट हायली एज्युकेटेड सगळे आर्किटेक्ट्स, वर्ल्ड रिनोन्ड. आणि मी त्यांना सांगितलं की जे मी तुमच्याकडे कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे त्या कन्सेप्टमध्ये एक गोष्ट अशी आहे की जिथे कुठेच नाही आहे. तर म्हणाल काय? तर म्हटलं आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू अ झिरो एनर्जी हाऊसिंग कन्सेप्ट. म्हणाले ठीक आहे. तिथे ते सगळं चर्चा पालटली. त्या कॉन्फरन्समध्ये एक मुलगी बसली होती. ती पटकन तिने एक विषय विचारला मला. ती पटकन बोलली मिस्टर नाझीम तुमचं वय किती आहे? तर तिने काय विचारलं ते मला माहिती नाही. पण एक मुलगी मला वय विचारते तर मी तिला उत्तर पण दिलं. म्हटलं बाबा आय एम नाऊ हेडिंग टुवर्ड्स रिटायरमेंट. तर म्हणे रिटायरमेंट म्हणजे काय? तर म्हटलं आमच्याकडे 58 किंवा 60 वर्ष झाली की रिटायरमेंट होती. तो म्हणाली हे डोंट लुक लाईक, तुम्ही नाही दिसत तसे. तो म्हटलं थँक्यू. तो म्हणाले नाही तसं नाही आहे ते. म्हटलं म्हणजे कसं आहे? तर म्हणजे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये कोकोनटचा जास्त वापर करता म्हणून तुम्ही तरुण दिसता. तो एक सेंटेन्स जो तिने स्टेटमेंट जो तिने मारलं ते स्टेटमेंट कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये राहिलेलो. याचा अर्थ एज प्रोसेस जी आपली जी घडत असते त्याला अरेस्ट करण्याची शक्ती तर बेसिकली कोकोनटमध्ये आहे ती मला म्हणाली. आणि तिने बेसिकली मला एक चालना दिली, मला इन्स्पिरेशन दिली. लिमये साहेबांना माहिती आहे, नागवेकर साहेबांना माहिती आहे, त्यांच्याबरोबर मी काम करतोय. मी ओव्हन बनवला होता. त्या ओव्हनमधून नारळाला ड्राय करण्याची प्रोसेस मी 4 दिवसावर आणली. एक मला वाटतं मेळाव्यामध्ये मी प्रेझेंटेशन दिलं होतं. आणि त्यावेळेला आम्ही केल्यानंतर तर नारळाचं आम्ही ते पावडर करून घेतली होती न तेल काढता. म्हणजे ठोकरं खाण्याची सवय मला ती आहेच. कारण ती नवीन नवीन रिसर्च कराल तर तुम्हाला सगळं ते करायला लागतं. चुका होतात. असाच एक छोटासा प्रसंग सांगतो. एक अशीच कॉन्फरन्स होती आणि प्रथित यश इंडस्ट्रियलिस्ट बसलेला होता आणि त्याला काही पत्रकार मंडळी होती. बबल सिंग बटरफ्लाय यंग. त्यांनी त्याला प्रश्न विचारला साहेब तुमच्या यशाचं उत्तर काय? आम्हाला यशाचं म्हणजे हे सांगा. हाऊ यू आर सो सक्सेसफुल प्लीज गाईड अस. तो म्हणाला 2 शब्द 2 वर्ड्स. तो म्हणाला प्लीज सर सांगा आम्हाला काय 2 शब्द आहेत. तो म्हणाला राईट डिसिजन्स. तो म्हणाला ठीक आहे राईट डिसिजन्स मुळे तुम्हाला सक्सेस मिळाले हे पण ठीक आहे. पण ते राईट डिसिजन आले कसे तुम्हाला? तर तो म्हणाला 1 वर्ड. तो म्हणाले काय? प्लीज सांगा आम्हाला काय मॅजिक वर्ड आहे तो? तर तो म्हणाला एक्सपिरियन्स. ठीक आहे एक्सपिरियन्स आहे, राईट डिसिजन घेतले, सक्सेस मिळाला, पण तुम्हाला एक्सपिरियन्स मिळाला कसा? प्लीज सर प्लीज सांगा. तो म्हणाला पुन्हा 2 वर्ड. तो म्हणाले काय? रॉंग डिसिजन्स. मी रॉंग डिसिजन घेतलं, चुकलो, 10 वेळा पडलो, 11व्या वेळेला उठलो, पण ते 10 वेळा पडलो म्हणून मला एक्सपिरियन्स आला आणि एक्सपिरियन्समुळे मी राईट डिसिजन्स घेतले. असे माझे भरपूर काही त्या प्रवासातले भरपूर काही चुका झाल्या. फायनली तो त्याचा जो भुसा केला होता आम्ही, त्याचं जे पीठ केलं होतं त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करू. लक्षात घ्या जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी विचार करायचा प्रयत्न करता किंवा नवीन मार्ग शोधायचा प्रयत्न करता तुम्हाला कुठलंही पुस्तक येणार नाही, कारण ते पुस्तकात आलेलं नाही. हाऊ कॅन अ बुक कॅन गाईड यू व्हिच इज नॉट एक्झिस्टिंग? बाय एक्झिस्टिंग इज व्हॉट? दिस एंटायर ऑर्बिट. हे ब्रह्मांड सगळं आता उभं आहे माणसाच्या कल्पनाच्या पलीकडचं. असे कितीतरी सूर्य आहेत, आपल्याला एकच सूर्य लागलाय.
There are so many sons beyond human imaginations. मग हे तुम्हाला जर काही समजून घ्यायचं असेल एक मार्ग सांगतो तुम्हाला, तुम्ही स्क्रिप्चर्स वाचा. आपले जे ग्रंथ आहेत या ग्रंथातून तुम्हाला भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे. नवग्रहातला पहिला स्तोत्र जपा कुसुम संकाशम हा जो स्तोत्र आहे त्या स्तोत्रामधून तुम्हाला भरपूर काय, तुम्ही जितकं डीप झालं तितकं त्याची माहिती आहे. पण त्या सूर्याची माहिती बघा माणसं ते सांगतात, ते नासावाले सांगतात की तिथे दररोज 100 नायट्रोजन बॉम्ब फुटत आहेत. कोण म्हणजे हे सगळे ऑब्झर्वेशन्स आहेत. तिथं वर कोण जाऊ शकतं का? कोणी नाही जाऊ शकत. दीज आर ओनली ऑब्झर्वेशन्स. तर बेसिकली हे जे नेचर तुमच्या आजूबाजूला आहे त्याच्यामध्ये तुमच्यासाठी भरपूर काय परमेश्वराने ठेवलेलं आहे. तर ते बेसिकली ऑइल मला तिथून जे रिट्राईव्ह झालं त्या ऑइलची क्वालिटी चांगली होती आणि हे वाक्य माझ्या नजरेसमोर होतं. मग मी स्टडी करायला लागलो. स्टडी करता करता मी आयुर्वेदमध्ये घुसलो आणि जेव्हा मी आयुर्वेदमध्ये घुसलो तेव्हा मी स्वतःच शॉक झालो आणि सरप्राईज झालो. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की तुमच्या दारात असलेला जो नारळ, तुमच्या पर्सात असलेला जो नारळ, तुम्ही त्याला ऑस्पिशियस वेळेला समोर आणता. घर घेतलं नारळ, दुकान घेतलं नारळ, पूजा असली नारळ, देवळाला जायचं नारळ, सगळीकडे नारळ. दुसरं कुठलंही फ्रूट नाही घेत आपण, फक्त नारळच असतो आपल्याकडे. आणि असंही नारळ आपल्या पर्सात असणारं बघा. आता हे एक वाक्य महत्वाचं आहे, सगळ्या शेतकऱ्यांनी कृपया ऐकावं. त्या नारळामध्ये असं ऑइल आहे की ते आता जगाच्या पाठीवर असलेल्या सगळ्या ऑइल मधून श्रेष्ठ आहे. आय एम गोइंग टू प्रूव्ह दिस. मी तुम्हाला हे लॉजिकली एक्सप्लेन करून दाखवतो. इट्स अ शॉकिंग स्टेटमेंट. The edible oil, what it contains, is the finest oil on the planet Earth. आता मी त्याची स्टडी केली की भारतामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत आपल्या आयुष्याची निगडीत. हे सगळं कोरिलेटेड आहे. पहिली गोष्ट अशी आहे की आपण लहानपणापासून मोठे होतोय. आपली एक परंपरा असते, आपली एक फॅमिली असते. त्या फॅमिलीकडनं आपल्याला काही दिलं गेलेलं असतं. हेरिडिटी म्हणतात. हेरिडिटी मधून मला शुगर आहे किंवा मला बीपी आहे किंवा आणखी काही बॅड डिसीजेस आहेत, हेरिडिटी मधून येतात. दुसरी, आपण ज्या वातावरणात राहतो, आता ग्लोबल वॉर्मिंगचा विषय निघाला होता. CO2 जनरेशन, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, कार्बन एमिशन्स, कार्बन फुटप्रिंट, हे सगळे आता शब्दावली हल्ली ऐकायला यायला लागली. कारण ही नव्हती काही वर्षापूर्वी. आपणच जबाबदार आहोत त्याला. प्रत्येक प्रदेशात त्यांचे प्रॉब्लेम्स असतात. मुंबईला मुंबईचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, दिल्लीला दिल्लीचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. दिल्लीला समुद्र नाही, मुंबईला समुद्र आहे. मुंबईचा समुद्र कधी आत येईल सांगता येत नाहीये, असं पण परिस्थिती आली आहे. कारण थिंग्स आर चेंजिंग ड्रास्टिकली. एव्हरीथिंग इज चेंजिंग. इव्हन आपण सोशल स्ट्रक्चर चेंज झालंय. आता बघा यंग जनरेशन्स किती इंटेलिजंट आहे. आपण त्यांच्या वयात जे आता ती गोष्टी करतात आपल्याला माहित पण नव्हतं. वी आर फार बिहाइंड इन कंपॅरिझन व्हॉट दे आर डुईंग राईट नाउ. तो मुलगा आईला फोन करून सांगतो, आई मी नोकरी सोडतोय आज. अरे काय बाबा, आम्हाला नोकरी सोडायची म्हटलं तर फोटोत बोलायचं. काय सोडतोय, मला 2 ऑफर अजून नाही. इतकं ते इंटेलिजंट यंग जनरेशन आहे. तर सांगायचा उद्देश असा की हे सगळं चेंज होतंय. या चेंज मध्ये जर तुम्ही आपल्या ह्याच्या शिक्षक तुमच्या ह्या शेतीमध्ये जर चेंजेस आणले नाही तर रिझल्ट मिळणार नाही, असं माझं पर्सनल मत. यू हॅव टू अडॉप्ट. तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी, हे नवीन रिसर्च हे तुम्ही तुमच्या पारंपरिक पद्धतीमध्ये इनकॉर्पोरेट केलेच पाहिजे.